तुळसी हार गळा कासे पितांबर आणि आवडे निरंतर हिची ध्यान. ज्याच्या गळ्यात तुळशीचे हार आहेत, कमरेला पितांबर आहे, पीत म्हणजे पिवळा, अंबर म्हणजे वस्त्र, पिवळ्या रंगाचं वस्त्र ज्याने बांधलेलं आहे आणि गळ्यात हार मात्र कसले आहे? तुळशीचे आहे. अलंकार अनेक प्रकारचे आहे, पण तुळशीच्या माळी एवढा अलंकार जगाच्या पाठीवर दुसरा नाही. बऱ्याच वेळा मी एक वाक्य सांगितलंय, सोन्याचा हार जर गळ्यात घातला, सोन्याची चैन, तर कधीतरी चोरणार नाही, कदाचित चोर, पण कधीतरी चोराची नजर तुमच्यावर पडल्याशिवाय राहणार नाही. पिवळा माल आहे. जर सोन्याचा अलंकार, सोन्याची चैन तुमच्या गळ्यात असेल तर एकदा तरी चोराची नजर तिथं जाईल. पण जर पवित्र अशी तुळशीची माळ आपल्या गळ्यात असेल तर कधीतरी त्या परमात्म्याची नजर आपल्यावर जाईल की इथं माझा भक्त आहे. पण जास्त नाही, कधीतरी त्याने एक कृपा कटाक्ष आपल्यावर टाकावा असं वाटत असेल, त्याच्यासाठी आयुष्यात कैक जन्मात एक कृपा कटाक्ष त्याचा आपल्याकडे यावा म्हणून ही धारण करायचे. त्यांनी धारण केली आहे, आम्ही त्याचे आहोत, त्याच्या पार्टीचे आहोत, म्हणून आपणही गळ्यात धारण करायचे. वारकरी संप्रदायात 3 निष्ठा महत्वाच्या आहे: तुलसी निष्ठा, नामनिष्ठा, भक्त अर्थात वैष्णव निष्ठा. फार महत्वाचे. तुलसी निष्ठा का? बाकी सांगत नाही. तुलसी निष्ठा याच्यासाठी, आज जो देव आपल्याला प्राप्त झालाय ना, तो त्या तुळशीचे उपकार आहे. कुणाचे उपकार? नाही तर सत्यभामा मातेने व्यवहार करून टाकला होता आणि देव कायमचा विकून टाकला होता. बरोबर एक नाही? सत्यभामा मातेला वाटलं कायमचा हाच पती पाहिजेत, कोणतं व्रत करू? नारद म्हटले एक अशी पूजा आहे तेवढी करा. दक्षिणा काय? नारद म्हटले अशी दक्षिणा ठरवून नाही, पूजा झाल्यावर मनोवांछित दक्षिणा, जे मी मागेल ते द्यायचं. ठीक आहे, पूजा झाली, दक्षिणा देण्याची वेळ आली, हातावर पाणी घेतलं आणि मग सांगितलं एक काम करा आईसाहेब, पूजा छान झाली, अनेक जन्मी हाच पती मिळेल, पण दक्षिणा म्हणून त्यालाच मला देऊन टाका. विचार केला नाही आणि देवाला नारदांना काय देऊन टाकलं? दान करून टाकलं. नारद म्हटले आता हा माझा झाला, मला दान मिळालाय, मी याला विकत घेतलाय, आता हा माझा सेवे करू. तोही निघाला मस्त, त्याला तर आनंदच झाला, भक्ता बरोबर राहिला. पण सगळ्या पत्न्या भांडल्या, तुला अधिकार कुणी दिला त्याला विकायचा? आम्ही सगळ्या त्याच्या पत्न्या आहोत, मग काय करायचं? नारद म्हटले मधला पर्याय एक काम करा, त्याच्या वजनाचं सोनं द्या. सगळ्यांनी आपापलं सोनं काढून दिलं, द्वारकेतला खजिना काढून दिला. एका पारड्यात भगवान कृष्ण, दुसऱ्या पारड्यात सोनं. अख्खं द्वारकेतलं सोनं संपलं, पण देवाचं काही तुला होईना. आणि मग आमच्या रुक्मिणी आईसाहेब आल्या, एक तुळशी पत्र घेतलं, त्या पारड्यात टाकलं आणि परमात्मा परत घेतला. कुणाचे उपकार आहे? तुळशीचे. म्हणून